दोन निष्ठावंत कार्यकर्त्याची ही ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग व्हायरल होते प्रचंड प्रमाणात. आपण एकदा ऐका. मी हिंगोली जिल्ह्यातून एक अशोक राठोड बोलतो, शिवसैनिक. अच्छा अच्छा, अशोक जी, जय महाराष्ट्र. बोला की. महाराष्ट्राचे बा. हिंगोली मधून बोलता ना? हो साहेब. गद्दार आरामखोर संतोष बांगरच्या मतदारसंघातून. हो हो साहेब. अच्छा 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 अच्छा. भाषण ऐकून अच्छा. पुढे अरे बाबा, हो, रडू नका रडू नका रडू नका रडू नका रडू नका. रडून चालेल का अशोकराव? रडून चालेल का? आपल्याला लढायचंय. अरे 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 नाही. रडू नका रडू नका. रडण्यामध्ये निष्ठा दिसते तुमची, पण रडून चालणार नाही आपल्याला अशोकराव. रडू नका रडू नका. तुमचं भाषण ऐकलं होता. अच्छा. धन्यवाद साहेब तुम्हाला. असे शिवसैनिक असले ना. अच्छा. आपलं राज्य कधी येऊ शकतं. नक्कीच 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 आहे. आपण सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहू, सगळे सोबत उभे राहू. सतत राहू साहेब, सतत. सगळ्यात पहिली उमेदवारी दिली. अरे त्याचं कौतुक मी त्यावेळेस सोशल मीडियावर केलं. त्याच्यानंतर संतोष बांगरचे माझे खूप वेळा फोन पण झाले, पण तो आरामखोर गद्दारी करायला वाटलं नव्हतं. सर आमच्या इकडचा डाकू आहे. याच रेकॉर्डिंगवरून असं दिसतं की उद्धव ठाकरे यांच्या मागे पुन्हा एकदा निष्ठावंत शिवसैनिक उभे आहेत आणि त्यांच्यासाठी आमदार खासदार गेले तरी मात्र शिवसेनेला मोठे करणारे आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत हे सिद्ध होतं. आपल्याला काय वाटतं? कमेंट करा.